नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मोठी बातमी येत आहे। शिंदे सेनेच्या गोटातून शिवसेनेच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब, संजय गायकवाडांचा भगव्या शैलीतील एकच फोटो। त्यामुळे संजय गायकवाड शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आता राज्यभर होऊ लागल्या आहे। तर काय प्रकरण, सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। काही दिवसापूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा होऊ लागली आहे। यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदे गटाचा संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे। या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वतःचा भगवी शाल परिधान केलेला व त्यांच्या मुलाचा फोटो आहे। या दोघांशिवाय बॅनरवर कोणालाही स्थान देण्यात आले नाही। शिवसेनेचे प्रेरणास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना देखील या बॅनरवर स्थान मिळालेले नाही। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात संजय गायकवाड यांच्या नाराजीची जोरदार चर्चा रंगली आहे। संजय गायकवाड यांची एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जिल्हा संघटकपदी पक्षाने नियुक्ती केली। त्यानंतर त्यांनी रविवारी चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता। या संवाद मेळाव्यात स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता। बॅनरवर ना पक्षाचे नाव ना पक्षाचं चिन्ह, इतकंच काय तर बाळासाहेबांचा किंवा एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो नव्हता। तर शिवसेना हे नाव सुद्धा बॅनरवर नसल्याने संजय गायकवाड हे नाराज तर नाही ना, कारण पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षांचे नाव व चिन्ह हे बॅनरवर असावं असा नियम आहे। मात्र कालच्या या मेळाव्यातील बॅनरमुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या असून संजय गायकवाड हे नाराज तर नाही ना, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।